बलुचिस्तानमध्ये रेल्वे हायजॅक करण्यात आलेली आहे। हायजॅक झालेल्या ठिकाणी पाकिस्तान लष्कराचं हेलिकॉप्टर उतरलंय। हायजॅक झालेल्या रेल्वेमध्ये 100 पेक्षा जास्त प्रवासी आहेत। 6 पाकिस्तानी सैनिकांची बलूच लिबरेशन सैनिकांकडून हत्या देखील करण्यात आलेली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सचिन गव्हाणे आता आपल्या सोबत आहे। सचिन, काय आणखी माहिती मिळते याबद्दल? बलूच लिबरेशन आर्मी हे पाकिस्तानामधलं एक दहशतवादी संघटन आहे। या संघटनेनं जाफर एक्सप्रेस जी पाकिस्तानमधली जी एक्सप्रेस आहे ती त्यांनी हायजॅक केलेली आहे आणि जवळपास याच्यामधल्या 100 प्रवाशांना त्यांनी बंधक बनवलेलं आहे। या बंधकांमध्ये सैनिक आणि काही पोलीस असल्याची देखील माहिती मिळते। त्याचसोबत जर आमच्यावर सैन्यानं आणि पोलिसांनी जर कारवाई केली आणि आमच्यावरती हवाई हल्ला असा सुरू ठेवला तर आम्ही जे प्रवासी आहेत त्यांचा देखील खात्मा करू असं देखील यावेळी सांगण्यात आलेलं आहे। अनेक वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये अशा प्रकारे ट्रेन हायजॅक करण्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो पाकिस्तानच्या या संपूर्ण परिसरामध्ये जो आहे तो आता तैनात करण्यात येतोय आणि या संपूर्ण जी हायजॅक ट्रेन केलेली आहे बलूच लिबरेशन आर्मीनं त्याच्यातून यांना कसं सोडवता येईल यासाठी पाकिस्तानमधलं आर्मी प्रशासन देखील आता प्रयत्न करतंय। परंतु आताच्या घडीची हे सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण की आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील याचे परिणाम जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। कारण पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानमध्ये ही जाफर एक्सप्रेस नावाची रेल्वे जी आहे ते आता त्यांना हायजॅक करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये जे 100 पेक्षा जास्त नागरिकांना जे आहे ते बंधक बनवण्यात आलेलं आहे। लिबरेशन आर्मीकडनं सांगण्यात येते की आम्ही महिलांना आणि लहान मुलांना सोडलं असलं तरी यामध्ये जे बंधक करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सैनिक आणि पोलिसांची जी संख्या आहे ती अधिक आहे आणि यामध्ये आतापर्यंत 6 पोलिसांना त्यांनी मारलेलं आहे अशी देखील माहिती एक जी प्राथमिक आहे ती समोर येते। कोटाहून ही जी एक्सप्रेस आहे ती पेशावरला जात होती आणि त्या दरम्यानच बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं जी आहे सचिन, तुला थोडंसं थांबवतो। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सतीश ढगे सर आता आपल्या सोबत आहेत। सतीश ढगे सर, बलुचिस्तान संदर्भातल्या वेगवेगळ्या चळवळी आपल्याला बघायला मिळत आहेत, पण एक मोठा हल्ला पाकिस्तानातल्या बलूच लिबरेशन आर्मीकडून, त्याचे काय पडसाद उमटतील आता? नक्कीच, मुळात आपण मागच्या काही काळाचा जर त्या ठिकाणी परामर्श घेतला तर टेररिस्तान म्हणजे काही जण ज्याला पाकिस्तान त्या ठिकाणी म्हणतात त्या टेररिस्तांना आतापर्यंत वेगवेगळ्या टेररिस्ट ऑर्गनायझेशनला सपोर्ट केला आणि त्याचाच कुठेतरी परिपाक अशा प्रकारच्या घटनांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय। मुळात मागच्या कित्येक दशकांपासून बलुचिस्तानच्या जनतेवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होतोय। तिथले रिसोर्सेस पाकिस्तानचं सरकार वापरतं, पण प्रचंड प्रमाणामध्ये तिथली आर्मी त्याचबरोबर तिथलं सरकार तिथल्या लोकांकडे दुर्लक्ष करतं, अन्याय करतं आणि म्हणूनच आता हे काय कमी होतं, चायना त्यांच्या सोबत त्या ठिकाणी जोडलेला आहे आणि चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून सुद्धा बलुचिस्तान मधल्या जनतेवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहेत आणि याचाच वचपा काढण्यासाठी मागच्या काही काळामध्ये BLA ही जी एक प्रकारची संघटना आहे मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानच्या आर्मीवर पाकिस्तानच्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीवर त्या ठिकाणी हल्ले करतेय। मागच्या काही काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण हल्ले पाहिले आणि त्याचाच पुढचा अध्याय म्हणजे आजची ही घटना झालेली आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसते। नक्कीच तिथल्या जनतेसाठी तिथल्या सरकारसाठी ही नामुष्कीची बाब आहेच, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपण जर बघितलं तर कशा प्रकारे टेररिझमचा इम्पॅक्ट पाकिस्तानवर होतोय आणि त्याच्या अनुषंगानं भविष्यामध्ये जगामध्ये सुद्धा होऊ शकतो हे या घटनेवरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येते। बरोबर, धन्यवाद सर आपल्या विश्लेषणाबद्दल आणि माहितीबद्दल।